एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या ना खूप साऱ्या कमेंट आलेले आहेत आणि त्याच कमेंट ना मला रिपीट येतात। म्हटलं चला तुमच्या सगळ्या कमेंटचे आज ह्या व्हिडिओमधून आन्सर द्यावं। आता खूप साऱ्या कमेंट म्हणजे की ताई तुम्हाला पेमेंट किती आलेली आहे यूट्यूबमधून, त्याचबरोबर खुशूला कोणत्या स्कूलमध्ये घातलं, खुशूची फीस किती आहे, खुशूचे बाबा काय करतात, आणि काही ताईंचं असं होतं की तुमचं चॅनल इतक्या लवकर ग्रो कसं झालं, त्याच्या काही टिप्स सांगा, आणि तुम्ही ना व्हिडिओ कसा अपलोड करतात, कोणत्या ॲपमधून अपलोड करतात, आणि खूप अशा कमेंट आलेल्या आहेत। त्याचं ना मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आन्सर देणारच आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बरं, मी आणखीन एक ठरवलेलं आहे की तुम्ही ना माझे खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत की माझं रुटीन कसं आहे, त्याचबरोबर मी घर कसं सांभाळते, खुशूला कसं सांभाळते, जॉब कसा करत खुशूला सांभाळलं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत। पण तुम्ही ना आमच्या लाईफमधला फन पार्ट बघितलाच नाही। तुम्हाला इथून पुढे आमच्या दोघांचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा। म्हणजे आमच्या दोघांचे म्हणजे फन पार्ट, त्याचबरोबर प्रँक व्हिडिओ, चॅलेंजिंग व्हिडिओ, जसं की आम्ही राहतो आणि एन्जॉय करतो लाईफ, ते तुम्हाला बघायला आवडतील का हे कमेंट करून नक्की सांगा। बरं चला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देते। सुरुवात खुशूपासून करते। तर खूप जणांचे रिपीट ह्याच कमेंट येत होत्या की खुशूचं वय किती आहे। तर खुशू 10 ऑगस्ट 2022ची आहे। आता तुम्हीच कॅल्क्युलेशन करा, कारण काही जण असं म्हणतात की खुशू 2.5 वर्ष, ठीक आहे। त्याच्यानंतर ना खुशूला कोणत्या स्कूलमध्ये घातलं, तर खुशूला आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलेलं आहे। आता काही ताईंच्या अशा कमेंट होत्या की ताई तुम्ही फीस किती भरली सांगा, आम्हालाही आमच्या बाळांचे ॲडमिशन घ्यायचे। तर खुशूची फीस आहे 47,500, इन्क्लुडिंग बुक्स म्हणलं तर 53,500 रुपये होते। तर युनिफॉर्मसाठी ना वेगळे पैसे भरावे लागतात, तसं तर आपल्यालाच विकत घ्यायला लागतो, त्याचे वेगळे पैसे। फक्त बुक आणि फीस म्हणलं तर 53,500 रुपये। जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। आता दुसरा प्रश्न की ताई तुम्ही कोणत्या ॲपमधून ना व्हिडिओ एडिट करतात, हे रिपीट क्वेश्चन्स आहेत। तर मी ना VN ॲपमधून व्हिडिओ एडिट करत असते। पहिलं ना काइनमास्टरमधून करत होते, पण आता ना मी VNमधून करते आणि खूप छान एडिट होतं आपलं व्हिडिओ, आणि आवाज पण द्यायला गेलो ना तर कॅप्चरही छान होतं। त्याच्यासाठी मी VN ॲपमधून व्हिडिओ एडिट करत असते। आता हे ॲप ना प्ले स्टोअरवर इझिली भेटून जाईल, ठीक आहे। त्याच्यानंतर ताई व्हिडिओ बनवायचे काही टिप्स सांगा ना। जर मला लॉंग व्हिडिओ बनवायचा असेल ना तर त्याचा रेशो वेगळा असतो। मी असा आडवा, आपला मोबाईल असा असतो ना, तर असा मोबाईल आडवा धरून व्हिडिओ बनवत असते। आणि जर मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असतील, जसं की मी काय जेवायला बनवलं, मिनी लॉग वगैरे, तर मोबाईल उभा ठेवत असते आणि त्याचे अँगल वेगवेगळे सेट करत असते। ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन। आता ना पुढची कमेंट ही आहे, आणि ह्या ताईंची ना खूप वेळेस कमेंट आलेली आहे आणि रोजच येते। तर सॉरी ताई, तुम्ही खूप दिवसापासून कमेंट करत होतात, पण मला काही व्हिडिओ बनवणं नाही झालं। बरं, त्यांचा असा क्वेश्चन होता की जर गुगलवरून फोटो घेतले तर त्याच्यावर ना कॉपीराईट क्लेम येतो का। तर कसं आहे माहिती आहे का ताई, तुम्ही जर थोडं पण त्याला एडिट नाही केलं, पूर्ण जसा आहे तसा जर फोटो घेतला तर येऊ शकतो, पण तुम्ही जर थोडंसं एडिट केलं, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल केलं तर कॉपीराईट क्लेम नाही येणार। कधी समजलं तर येऊ शकतो, पण हां तुम्ही एडिट वगैरे थोडंसं केलं तर नाही येणार, ठीक आहे। आता हे होतं की खुशूचे बाबा काय करतात, तर खुशूचे बाबा MR आहेत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत। आता खूप जणांच्या कमेंट येत होत्या की तुमची होम टूर द्या, ती पण तुम्हाला नक्कीच आणि लवकरात लवकर आम्ही देऊ। थोडंसं थांबा, कारण आता खुशू स्कूलला जाते ना, आता तुम्हाला असं वाटेल की आमची काही लेकरं जात नाहीत का, पण माझ्यासाठी नवीन आहे आणि हे सगळ्या गोष्टी करायला थोडासा सेट व्हायला टाईमच लागतो, त्याच्यासाठी। आता पुढचा जो क्वेश्चन होता मी विसरले ॲक्च्युली, कारण खूप सारे क्वेश्चन्स येत होते ना। तर बरं, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमच्या दोघांची व्हिडिओ बघायला आवडतील का। थोडंसं नवीन करायचा प्रयत्न करणार आहोत। जसे तुम्ही व्हिडिओ कसा अपलोड करतात, मी नॉर्मली व्हिडिओ अपलोड करत असते, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीच करत नाही। जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना व्यवस्थित एडिट करते, आवाज देते त्याला,
आणि त्याच्यानंतर ना यूट्यूबमध्ये गेलात तुम्ही, यूट्यूबमध्ये गेल्यानंतर ना प्लस बटन असतं, अधिकचं चिन्ह आहे, त्याच्यावरती गेल्यानंतर ना व्हिडिओ, शॉर्ट, पोस्ट, लाईव्ह असं येतं. त्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ असेल तर शॉर्ट व्हिडिओ म्हणून तिथे क्लिक करून टायटल वगैरे म्हणजे टायटल टाकत असते, त्याचबरोबर थोडेसे हॅशटॅग टाकते आणि त्याच्यानंतर ना व्हिडिओ अपलोड करते. आता काही ताईंची अशा पण कमेंट होत्या की दुसऱ्याचे टॅग कॉपी केले तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तर नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, दुसऱ्याचे टॅग तुम्ही घेऊ शकता. त्यांच्या ना मला कमेंट आलं की ताई तुमचं ना चॅनल इतक्या कमी वेळात ग्रो कसं झालं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते ह्या गोष्टीबाबत. ज्यांना हे माहीत नाही किंवा ज्यांचं चॅनल नवीन आहे, जे नवीन यूट्यूबर आहेत ना, त्यांनी तर हे लक्ष देऊन ऐका. हे काय माझं पहिलं चॅनल नाही, तुम्हाला मी खोटं नाही बोलू शकत, हे माझं दुसरं चॅनल आहे. याच्या अगोदर ना माझं एक चॅनल होतं, कुकिंगचं चॅनल होतं, तर ते पण चांगलं ग्रो झालं होतं कमी वेळात, ते लकीली झालं होतं. पण झालं असं की मला ना त्याच्यावरती कंटिन्यू व्हिडिओ टाकणं झालं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये गॅप पडला, 1-1.5 वर्षाचा गॅप पडला. मग त्याच्यानंतर मी कंटिन्यू हीच व्हिडिओ टाकले, पण माझं चॅनल ते काय ग्रो झालं नाही. आता प्रेग्नेन्सी होती, त्याचबरोबर माझा जॉब ते असल्यामुळे ना कुकिंग करायला पण वेळ लागतो आणि तो व्हिडिओ व्यवस्थित शूट करायला 2 ते 2.5 तास लागत होते, त्याच्यामुळे ना ते चॅनल ग्रो नाही झालं. आता हे चॅनल ग्रो ह्याच्यामुळे झालं की मी माझे डेली जे खऱ्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यातल्या ते मी टाकत आहे, म्हणजे आणि डेली व्हिडिओ टाकत आहे, रोज एकतरी व्हिडिओ टाकते, त्याच्यामुळे काय होतं चॅनलची ग्रोथ वाढत जाते. आता तुम्ही जर नवीन चॅनल काढलं असेल ना तर तुमचा रोज तरी व्हिडिओ जायला हवा. आता तुम्ही आजच व्हिडिओ टाकला आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं चॅनल चालावं, तर तसा विचार करू नका. तुमच्या चॅनलसाठी ॲटलिस्ट 2 वर्षे तर द्या, तुम्ही व्हिडिओ सातत्याने टाकत जावा. एक दिवस तरी असा येतो की आपलं चॅनल छान त्याला ग्रोथ भेटते. आता हे चॅनल काढल्यानंतर ना मी असंच ठरवलं होतं की माझे जे डेली व्लॉग आहेत ते टाकणार, त्याचबरोबर मला मेकअप येतो तो टाकणार, त्याचबरोबर काही टिप्स माहिती आहेत जेणेकरून माझी स्किन छान राहिलेली आहे, सगळ्या अशा गोष्टी मी माझी लाईफस्टाईल जशी आहे ना तसं टाकणार आहे. पण मी याच्यामध्ये ना माझी लाईफस्टाईल कमी टाकून मी घर कसं सांभाळलं, काही टिप्स, माझं रुटीन हे शेअर केलेलं आहे. पण आता मला इथून पुढे ना थोडंसं काय म्हणतात, हे सगळं मी मॅनेज करून ना माझी लाईफ कशी म्हणजे कशी राहते, आम्ही दोघं कसं राहतो, त्याचबरोबर एन्जॉयमेंट कशी असते, आम्ही असं सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फन पार्ट तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा. बरं, आता नेक्स्ट जे आहे, खूप जणांचा प्रश्न, मी जेव्हा पेमेंटचा व्हिडिओ टाकला होता ना, खूप जणांच्या कमेंट आल्या की ताई तुम्हाला पेमेंट किती आली. मला हे कसं सांगावं हे समजतच नव्हतं. माझं चॅनल सुरू केलं तर माझं चॅनल ना 15 दिवसामध्येच मॉनिटाईज झालं होतं. खूप जणांचे कमेंट आले की मॉनिटाईज झालं का नाही. तर मी त्याच्यावरती काही आन्सर करत नव्हते, पण माझं चॅनल ना फक्त 15 दिवसामध्ये मॉनिटाईज झालं होतं आणि तेव्हापासून माझी अर्निंग सुरू होते आणि डे बाय डे माझे व्हिडिओ चांगले चालले. आणि त्याचबरोबर स्पॉन्सरशिप म्हणा किंवा व्हिडिओची प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज वगैरे, तर माझी अर्निंग मंथली तरी चांगली येते. आतापर्यंत ना आता सगळ्या म्हणजे स्पॉन्सर वगैरे सगळं मिळून आणि आतापर्यंत मी पेमेंट उचलली नाही, त्याच्यामुळे माझी सगळं मिळून 80K पेमेंट आलेली आहे. आता तुम्ही समजून जा, कारण असं डायरेक्टली सांगत नसतात, मी असं खूप व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर 80K माझी आत्तापर्यंतची पेमेंट ह्या 2-3 महिन्यामध्ये आलेली आहे. तर सगळं मिळून तर हे खूप प्रश्न होता. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाचे आन्सर भेटले का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप जणांच्या पाठीमागचा जॉबचा व्हिडिओ टाकल्यावर कमेंट आलेल्या होत्या की ताई लोकांचं ऐकू नका, आमच्यासाठी व्हिडिओ टाकत जावा. हो, तुमच्यासाठी मी इथून पुढे व्हिडिओ टाकणार आहे, डोंट वरी त्याच्यासाठी. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आणखीन एकदा विचारते की तुम्हाला आमच्या दोघांची व्हिडिओ बघायला आवडतील का इथून पुढे. कमेंट करून नक्की सांगा. चला, इथे सेंड करते. बाय.